देगाव नदीपात्रात अनोळखी पुरुषाचा मृतदेह, ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन। नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात देगाव शेतशिवारातील लोणारी नदीच्या पात्रात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। मृतदेह पाण्यात सडलेल्या अवस्थेत आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसल्यामुळे पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे राहिले आहे। या प्रकरणी बारड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक 7/2026 कलम 194 BNSS अंतर्गत नोंद करण्यात आली आहे। देगाव येथील पोलीस पाटील रेखा शहाजी जाधव वय वर्ष 40 यांनी दिलेल्या माहितीनुसार देगाव ते पिंपळगाव रस्त्यावरील पुलाखाली लोणारी नदीच्या पात्रात पाण्यात मृतदेह आढळला। याबाबत तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केली आहे। प्राथमिक तपासात मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही। शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण निश्चित होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली। सध्या मृत व्यक्तीची ओळख पटविणे आणि नातेवाईकांचा शोध घेणे यावर विशेष भर देण्यात येत आहे। मृत व्यक्तीचे वर्णन: नाव अनोळखी पुरुष, वय अंदाजे 40 ते 45 वर्ष, रंग सावळा, उंची अंदाजे 5 फूट, बांधा मध्यम, वेशभूषा पिवळा शर्ट व काळी पॅन्ट, नाक सरळ, चेहरा सुजलेला, डोळे सुजलेले, केस विरळ। या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून प्रभारी अधिकारी DG मंठाळे यांच्या आदेशानुसार परिसरातील गावांमध्ये चौकशी सुरू आहे। तसेच विविध पोलीस ठाण्यांशी संपर्क साधून बेपत्ता व्यक्तींची माहिती पडताळली जात आहे। दरम्यान पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांच्या कुटुंबातील किंवा परिसरातील कोणतीही व्यक्ती बेपत्ता असल्यास किंवा संबंधित व्यक्तीबाबत काही माहिती असल्यास तात्काळ बारड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा। घटनेचा पुढील तपास सुरू असून मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत।